तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बघणार आहोत की ॲरिथमॅटिकला कसं इम्प्रूव्ह करायचं, ॲरिथमॅटिकचे क्वेश्चन कसे सॉल्व करायचे, क्वेश्चनची ट्रिक येते कशी आपल्याला टॅकल करता आली पाहिजे. तर मग हे सगळं आपण डिस्कशन करणार आहोत. तर मग सुरुवात करू. पहिला पॉईंट हा येतो की ॲरिथमॅटिकला इम्प्रूव्ह करण्याची नीड काय आहे, नेमकी का आपण ॲरिथमॅटिकमध्ये स्टक करतो आहे, बाकीचे क्वेश्चन आपले होत आहेत किंवा ॲरिथमॅटिक सगळं सिलेबस कवर करून पण का जमत नाही आहे. तर मी तुम्हाला माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते. मी जेव्हा SBIची एक्झाम दिली होती, मी तेव्हा स्पीड मॅथ्स आणि TIमध्ये चांगले मार्क यायचे माझे. प्रॅक्टिस भरपूर झाली होती. पण काय व्हायचं, मी स्पीड मॅथ्स सॉल्व करायचे, DI सॉल्व करायचे आणि जसं ॲरिथमॅटिकचा कोणता पण क्वेश्चन स्क्रीनवर येऊ दे, मला इतकी भीती वाटायची आणि मी इतक्या लोडमध्ये जायचे. मला तो क्वेश्चन काय तिथं दिलेला आहे त्याची लँग्वेज पण समजत नव्हती आणि नंतर पूर्ण ब्लँक होऊन जातात सगळ्या नंबरमध्ये. मी जेव्हा तो क्वेश्चन परत चेक करून बघायचे आणि असं वाटायचं, अरे यार हा क्वेश्चन तर इतका सोपा होता, मला जमत होता किंवा मी लगेच केला असता. पण थोडीशी काहीतरी लँग्वेजची चूक किंवा नीट लक्ष न दिल्यामुळे समजलं नाही किंवा माझ्या मनात ती भीती होती, त्यामुळे मला तो क्वेश्चन मी तिथं सोडवला नाही. तर मग आता होतं काय, बघा आपण स्पीड मॅथ्स कंप्लीट करतो, DI पण कंप्लीट करतो, पण जेव्हा ॲरिथमॅटिकची वेळ येते तेव्हा आपण थोडा स्ट्रेसमध्ये जातो, लोड घेतो किंवा होणार नाही, किंवा आपण आधीच असं घाबरून जातो की एवढे सगळे चॅप्टर, एवढे सगळे क्वेश्चन आणि बाकी ठिकाणी आपण ऐकलेलं पण असतं की ॲरिथमॅटिकमध्ये प्रॉब्लेम येतो आहे. मग त्या सगळ्या गोष्टी समोर येतात. तर आता याचं सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम्पल द्यायचं ठरलं तर आपण सगळे व्हिडिओ गेम खेळायचो. आपल्याला पप्पा आणून द्यायचे, आपण भाऊ बहीण आपले जे असते त्यांच्यासोबत त्या TVला ते कनेक्ट करणार आणि मग त्या रिमोटनं खेळणार. तर बघा, त्यामध्ये मारिओची आपण गेम खेळायचो. तर मारिओच्या गेममध्ये कितीतरी लेवल्स असायच्या आणि काय व्हायचं, सुरुवातीच्या 10, 15, 20 लेवल आपण इझिली खेळायचो, त्या पास करायचो. पण जेव्हा कोणती तरी एक लेवल अशी यायची ना ती की इतकी हार्ड यायची, तिथून आपण पुढंच जात नव्हतो. तर बघा मग काय व्हायचं, आपण ते रोज खेळायचो, का नाही होते असं करत करत आपण बघायचो की नेमकी कुठे त्याच्यामध्ये ऑब्स्टॅकल येत आहेत, कुठून पॉईंट मिळवता येत आहेत. आणि मग एक दिवस असा यायचा की ती लेवल आपण जिंकायचो आणि खूप दिवस त्याला लागायचे त्या पिरियडमध्ये. तर मग हेच होतं की आपण DI स्पीड मॅथ्स करतो, आपल्याला सिम्प्लिफिकेशन वगैरे सगळं सोपं वाटतं. पण जेव्हा ॲरिथमॅटिकची वेळ येते तेव्हा आपण असा विचार करतो की मी आता सगळं सिलेबस केला आहे, मी चॅप्टर रिवाईज पण केला आहे, मी टीचरला बघून पण क्वेश्चन सोडवले, तरी पण मला येत नाही, याचा अर्थ ॲरिथमॅटिक आणि माझा काहीतरी प्रॉब्लेमच होतो आहे. तर असं नाही आहे. लेक्चर चालू असताना तुम्ही पण बऱ्याच वेळा बघितलं असेल की असं होतं की ते टीचर पण स्ट्रक होतात की ह्या क्वेश्चनमध्ये नेमकं सांगितलं काय. आणि ते काय होतं, आपण एक क्वेश्चन जेव्हा पूर्णपणे लक्ष देऊन वाचत नाही तर आपल्याकडून चूक होती काहीतरी व्हॅल्यू घेण्यात. किंवा आता समजा एखादा टाईम अँड क्वेश्चन आहे, तर त्याच्यामध्ये इफिशियन्सी आणि टाईम इन्व्हर्सली प्रॉपोर्शनल असतात. तर मग आपल्याला कुठेतरी इफिशियन्सी दिली, मग त्यावरून आपण टाईम पटकन कसा घेऊ शकतो हे पण कधी कधी आपल्याला लवकर क्लिक होत नाही. तर मग ते का होतं, आपण क्वेश्चनच नीट रीड केलेला नसतो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पॅनिक न करता तो क्वेश्चन व्यवस्थित रीड करणं आणि जितकी जास्त मल्टिपल टाईम्स प्रॅक्टिस आपण करणार आहे न थांबता, तेवढी जास्त आपली ॲरिथमॅटिक इम्प्रूव्ह होणार आहे. आणि मग जसं आपण ती गेम खेळत जायचो आणि मग कोणती तरी एक लेवल आपल्याला क्रॉस करता यायची, तसंच आपण जेव्हा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणार आहे, भले आज तो क्वेश्चन समजणार नाही, उद्या समजणार नाही, परत तो क्वेश्चन घेऊन प्रॅक्टिस करायची. थोडं बोर झालं तर बाजूला पण ठेवून द्यायचे, जास्त लोड न घेता सगळं व्यवस्थित मजेशीर करायचे. आणि जेव्हा आपण क्वेश्चन नीट रीड करायला लागतो, X आणि Y ते कसं घेतलं आहे, त्या व्हॅल्यू कशा पुट केल्या आहे, जेव्हा आपण त्या क्वेश्चनची लँग्वेज समजून घेतो तेव्हा तो क्वेश्चन आपल्याला जास्त इझिली सॉल्व करता येतो. आणि हे मी माझ्या स्वतःवरून सांगते. मी जेव्हा अगोदर प्रॅक्टिस करायची, मी ॲरिथमॅटिक म्हणायची मला जमतच नाही आहे, सिम्पल टॉपिक, पर्सेंटेज, रेशो, तरी पण मी त्याच्याकडे बघत नव्हते. पण आता आशिष सर, कौशिक मोंती, ज्या पण सरांचं तुम्हाला समजत असेल त्यांना तुम्ही बघायचं ते किती वेळा सांगतात की प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस इज द की. मग जेवढी जास्त तुम्ही क्वेश्चन सॉल्व करणार आहेत तेवढे ते तुम्हाला ती लँग्वेज समजत जाणार आहे की कशा व्हॅल्यू दिलेल्या आहेत, कसं तुम्ही पुट करायचे आहे, कसे इक्वेशन फ्रेम करायचे. आणि ही प्रॅक्टिसनेच समजणार आहे. ॲरिथमॅटिक असो, DI असो किंवा कोणता पण टॉपिक तुम्ही घेतला तर प्रॅक्टिसच मेन लागणार आहे. आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचं, जे टीचर व्हिडिओ करून घेत आहेत ते लेक्चरसोबत व्हिडिओमध्ये बघायचं, पॉज करायची, सॉल्व करायचं. आणि जेव्हा तुम्ही असं रेग्युलर करत जाणार तेव्हा एका पॉईंटला असं नक्की होईल की तुम्हाला ते क्वेश्चन जमायला लागतील. माझं पण असंच झालं, जेव्हा मी त्या आशिष सरांसोबत प्रॅक्टिस करायची, 1 तासांची मॅरेथॉन, 2 तासाची, आणि भरपूर असते त्यांची मॅरेथॉन, तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. तर मग जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत जाणार आहे
तेव्हा तुम्हाला ॲरिथमॅटिक इम्प्रूव्ह होणार आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल होतो तो रिव्हिजन. पण रिव्हिजन पण करत नाही. मग काही वेळा सोप्या कन्सेप्ट आपण मिस करतो आणि त्यामुळं सिली मिस्टेक करून आपले मार्क तिथं मायनसमध्ये जातात. मग त्यामुळे रिव्हिजन सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. आणि पेशन्स, प्रॅक्टिस केल्यानंतर पेशन्स भरपूर लागणार आहे. काही वेळा असं होईल की ती कन्सेप्ट तुम्हाला येत होती, ती कन्सेप्ट जमत होती, तरीसुद्धा तुम्हाला त्यावेळी ते क्लिक नाही झालं. तर हे सगळं माइंडसेटनेच होतं. आपलं जेवढं डोकं शांत असणार आहे आणि जेवढी आपली त्या क्वेश्चनला रीड करण्याची, समजून घेण्याची पॉवर वाढणार आहे, ती प्रॅक्टिसनेच वाढणार आहे. आणि मग त्यामुळंच आपल्याला क्वेश्चन जास्त सॉल्व करता येणार आहे. तर ॲरिथमॅटिकला इम्प्रूव्ह करण्याची अशी कोणती जास्ती काही स्ट्रॅटेजी नाही आहे. फक्त तुमची रिव्हिजन, तुमचं क्वेश्चन रीड करण्यावर किती फोकस आहे आणि तुमची प्रॅक्टिस, ह्या 3च गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर जेवढी जास्त प्रॅक्टिस करता येईल तेवढी जास्त प्रॅक्टिस करा. आणि मेन्स लेवलचे क्वेश्चन सॉल्व करण्याचा हाच सगळ्यात जास्त महत्त्वाचा टाईम आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 3 ते 4 महिन्यानंतर प्रीचे क्वेश्चन करू शकता. पण आत्ता सिलेबस ते कंप्लीट करून प्रीचे थोडेफार तुमच्यामध्ये तेवढी ॲबिलिटी आली की प्रीचे क्वेश्चन होत आहेत, तर तुम्ही मेन्सचे लेक्चर बघून मेन्सची प्रॅक्टिस पण करायला लागा. आणि पेशन्स ठेवा. नक्की ॲरिथमॅटिक इम्प्रूव्ह होईल आणि तुमची स्पीड पण येईल. आणि जे सेपरेट क्विज आहेत ते पण मॉकमधून तुम्ही देत राहा. आणि याचं असं काही नाही आहे की तुमचं इंग्लिश बॅकग्राऊंड नव्हतं, मराठी बॅकग्राऊंड होतं, तर असं काहीच नाही. आपण सगळे बघतो की ॲव्हरेज स्टुडंट जे होते मॅथमध्ये किंवा जे एकदम लो मार्क स्कोर करायचे, ते सुद्धा ॲरिथमॅटिक स्ट्रॉंग करून कसे एक्झाम क्लिअर करतात हे एक्झाम्पल आपण सगळे बघतोच आहे. त्यामुळे तुम्ही पण करू शकता. हे डोक्यात ठेवायचं नाही की आपल्याकडून होणार नाही. फक्त त्याला पेशन्स आणि प्रॅक्टिस ह्या 2 गोष्टी लागणार आहे. तर मग प्रॅक्टिस करत राहायची आहे. आपलं असं होतं की आपण सिलेबस कव्हर करतो आणि प्रॅक्टिसला व्हिडिओ लेक्चर घेतो. तर टीचर करतात ते, मग आपण मजेशीर बसलेला असतो PC समोर किंवा लॅपटॉपसमोर किंवा मोबाईलसमोर, आणि सर सॉल्व करतायत, मग त्यांचं बघून आपण करतो, हां ठीक आहे समजलं. असं नाही. जेव्हा तुम्ही तो टॉपिक कवर करणार आहे त्यानंतर त्याचे 10 ते 15 क्वेश्चन तुम्ही जोपर्यंत सेल्फ देत नाही आणि स्वतः सोडवत नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही ते कन्सेप्ट किती तुमच्या डोक्यामध्ये शिरले आहेत. कारण टीचरसोबत आपण बघत जातो आणि मग आपण तसंच पुढं कंटिन्यू करत जातो. मग आपल्या स्वतः आपण त्या चॅप्टरमध्ये कुठं स्टँड करतो आहे, किती लेवल इन्क्रीज झाली हे आपल्याला कळत नाही. मग जो टॉपिक तुम्ही कवर करणार त्याची प्रॅक्टिस करणार, त्यानंतर तुम्ही स्वतः बसून 1 ते 1.5 तास त्याचे क्वेश्चन सॉल्व करायचे. टाईम जेवढा लागेल तेवढा लागू द्या, कारण सध्या वेळ आहे. तर मग प्रॅक्टिस व्यवस्थित करा आणि स्वतःला जेवढे जास्त होता येईल तेवढे जास्त बसून क्वेश्चन सोडवा, रादर दॅन की तुम्ही टीचर किंवा दुसरे कोणत्या लेक्चर बघून प्रॅक्टिस करताय. तर मग स्वतःनी प्रॅक्टिस करा. बाकी सगळं व्यवस्थित नक्की इम्प्रूव्ह होईल. आणि तुमचे अजून काही डाऊट असतील किंवा अजून छोटे मोठे कोणते टॉपिक असतील त्यावर तुम्हाला व्हिडिओ हवी असेल तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि कन्सिस्टन्सी ठेवा आणि प्रॅक्टिस करत राहा. तर मग ठीक आहे, आज एवढंच होतं ह्या व्हिडिओसाठी. बाय.